मित्रहो, महाभारत कथेला खरं तर अजून सुरुवातच झालेली नाही. म्हणजे असं की जी कथा आदी पर्वापासून सुरू होते, 18 पर्वामध्ये विभागलेली ही कथा, पहिलं पर्व आदी पर्वापासून सुरू होऊन जी वानप्रस्थाश्रम पर्यंत चालते, ती कथा अनुक्रमानुसार अजून सुरू झालेली नाही. अजून आपणाला बघायचं आहे ते त्यातल्या शेवटाकडून ही कथा सुरू होते, हा भाग बघतोय आपण. आदिपर्वापासून सुरू होणाऱ्या या कथेमध्ये युद्धपर्व हा सगळ्यात महत्त्वाचा गाभ्याचा भाग, जिथं जय नावाचा इतिहास, जय हे मूळ महाकाव्याचं श्री व्यासांनी ठेवलेलं नाव, त्याला पुढं महाभारत हे नाव पडलं. तर त्या कथेला सुरुवात होण्यापूर्वी आपण त्या कथेची पार्श्वभूमी, ही कथा कुठल्या निमित्तानं, कुणाला, कधी सांगितली गेली आणि ती कुणी सांगितली, तर आपण पाहिलेलं आहे की वैशंपायन ऋषी जे भगवान व्यासांचे शिष्य होते, त्यांनी सर्पसत्राच्या अंतानंतर, सर्पसत्र थांबवल्यानंतर जन्मेजयाला सुरुवातीला ज्यावेळी जन्मेजयानं विचारलं की मला माझ्या पूर्वजांच्याबद्दल माहिती सांगा, ती माहिती सांगण्यासाठी या कथेला आदिपर्वापासून सुरुवात केली. तर ही जन्मेजयाला कथा सांगण्यापूर्वी जन्मेजयाच्या वडिलांचा मृत्यू झालेला होता, जो मृत्यू परीक्षित राजा जन्मेजयाचे वडील, त्यांचा मृत्यू जो झालेला आहे तो साप चावल्यामुळे झालेला आहे. आणखीन त्यामुळं सर्व सापांचं निर्दालन करणं, सर्व सापांना मारून टाकणं, यासाठी जन्मेजयानं सर्पसत्राचा आरंभ केला. आणि त्यानंतर मग वैशंपायन ऋषींनी ही कथा सुरुवातीपासून सांगायला सुरुवात केली. हे त्याचं पहिलं पब्लिक रिसायटेशन, सामुदायिक गायन किंवा वाचन. तर ही पार्श्वभूमी बघत असताना आपणाला महाभारताचा एकूण थोडासा पार्श्वभूमीचा भाग बघावा लागतो. तो बघितला तर पुढची कथा आपणाला अधिक सोप्या पद्धतीनं, आपल्यासाठी ती अधिक सोपी होईल. या कथेनं अनेक युग, अनेक लोकांना भुरळ घातलेली आहे. युरोप खंडामध्ये ज्याप्रमाणे होमरच्या इलियड आणखी ओडेसीची प्रसिद्धी आहे आणि दबदबा आहे, त्यापेक्षा कदाचित जास्तच दबदबा महाभारत कथेचा आहे. या कथेला श्रीमद भगवद्गीतेसारखा जीवनभाष्य करणारा ग्रंथ प्रस्तावनेच्या रूपात लाभला. हे या कथेचं खरं तर सुदैव म्हणायचं. आणखीन त्याला तो एक योगायोगी समजता येईल. भगवद्गीतेमध्ये मृत्यूभयावर मात करण्याचा जो एक प्रयत्न केलेला आहे, तो एक महान ग्रंथ. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागून सुरुवातीलाच एक खुलासा करतो की रूढ अर्थानं भगवद्गीता हा काही महाभारताच्या प्रस्तावना स्वरूप ग्रंथ येत नाही. म्हणजे असं म्हणता येईल की बाबा, म्हणजे पुस्तकाच्या सुरुवातीला असणारं 2 शब्द नावाचं जे एक पॅरेग्राफ दिलेला असतो लेखकानं, तशा प्रकारे भगवद्गीता आदिपर्वाच्या सुरुवातीला येत नाही. तर ती येते ती भीष्म पर्वात, महाभारताच्या 6व्या पर्वामध्ये. आणि खरं तर भगवान व्यासांच्या प्रतिभेची लोकविलक्षणता दाखवणाराच हा एक भाग म्हणावा लागेल की त्यांची प्रस्तावना येते ती सुद्धा मूळ काही पर्व संपल्यानंतर, सुरुवातीची काही पर्व संपल्यानंतर 6व्या पर्वामध्ये ती प्रस्तावना येते की जो त्या महाकाव्याचाही एक महत्त्वाचा भाग आहे की मृत्यूभयावर मात करणं, मृत्यूभयापासून मुक्ती मिळवणं. याचा अर्थ असा नव्हे की इतर कुठल्या महाकाव्याला प्रस्तावना नाहीत. उदाहरणच द्यायचं झालं तर मिल्टनच्या पॅराडाईज लॉस्टला इन्व्होकेशनच्या रूपामध्ये
एक छोटीशी प्रस्तावना आहे. ऑफ मॅन्स फर्स्ट डिसओबिडियन्स अँड टू जस्टिफाय द वेज ऑफ गॉड टू मॅन, अशा प्रकारे इन्व्होकेशन आहे. पण ज्यांनी हे इन्व्होकेशन वाचलेलं आहे, आणखीन पॅराडाईज लॉस्ट सुद्धा नजरेखालून घातलेलं आहे, त्यांच्या लक्षात या महाकाव्याचं म्हणजे पॅराडाईज लॉस्टची मर्यादा लगेच येईल. त्यांची मर्यादा महाभारत हे फारच विस्तृत, आणखी त्याचा आवाका खूप मोठा असणारं असं महाकाव्य आहे. जीवनाचा जवळजवळ सर्व अंगाने विचार करणारं असं हे महाकाव्य आहे. कथारूपात अर्थात तो सर्व अंगाने विचार केला गेलेला आहे. आणि निस्तब्ध करणारा, अगदी आपले शब्द संपवून टाकणारा असा हा आवाका आहे की जी व्यासांची फार मोठी अशी जी प्रतिभा, लोकविलक्षण प्रतिभा, तिच्या पुढं नतमस्तक व्हायला लावणारा, त्यांच्या पावलावर डोकं ठेवायला लावणारा असा हा आवाका आहे. पण आपलंच हे दुर्दैव म्हणावं लागेल की त्यांच्या पादुकांना स्पर्श करण्याचं भाग्य आपणाला मिळू शकणार नाही. कारण जन्मभर अनवाणी पावलांनी चाललेला हा महर्षी त्यांच्या पादुका शोधणार तरी कुठं? तर त्यांचा ग्रंथ, त्यांचं महाकाव्य हीच त्यांच्या पादुका आहेत असं समजून त्याला नमस्कार करून आपण या ग्रंथाच्या काही कथा बघूया. आता या कथा आणि हे महाकाव्य हे खूप शतकापूर्वी लिहिलं गेलेलं महाकाव्य आहे. इसवी सणापूर्वीचे सगळे संदर्भ, मानवी उत्क्रांतीच्या अगदी खूप आधीचे संदर्भ या कथेमध्ये येतात. त्यामुळं या कथामध्ये चमत्कार खूप भरलेले दिसून येतात. पण ही कथा पृथ्वी तलावरच्या माणसांची आहे हे विसरून चालणार नाही. यातले सगळी जी माणसं आहेत ही या पृथ्वीवरची आहेत. आणखी चमत्कार जे त्यामध्ये आलेले दिसतात त्यांना लॉजिकल, तर्कशास्त्रीय विश्लेषणं आहेत. काही ठिकाणी ती विश्लेषणं कदाचित मला देता येणार नाहीत, पण तो माझ्या बुद्धीचा अपुरेपणा आहे, तर्कशास्त्राचा नव्हे. तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतः विचार करू शकता. स्वतः विचार करून त्याला तर्कशास्त्रीय काही तर्कबुद्धीला पटणारी उत्तरं सापडतात का हे तुम्ही स्वतः बघू शकता. आता परीक्षित कथा बघत असतानाच, परीक्षित कथेचं निवेदन करत असतानाच मी तक्षकाचा उल्लेख केला, शापवाणीचा उल्लेख केला की ऋषींच्या मुलानं श्रृंगी ऋषी हे त्या ऋषींच्या मुलाचं नाव. आता इथून पुढे काही नावं येतील, काही पात्रांची ओळख होत राहील. तर ही नावं हळूहळू जशी जशी संदर्भानुसार येतील त्याप्रमाणे आपण लक्षात घ्यावी. एकदमच या नावांची जंत्री सांगितली तर ती कळायला खूप अवघड होईल, लक्षात ठेवायलाही अडचणीचं होईल. तक्षकाचा उल्लेख मी केला. तक्षक हा नागवंशीय राजा. आता महाभारतामध्ये उल्लेख केलेले हे जे वंश आहेत, नागवंश, पिशाच वंश, राक्षस वंश, किन्नर, गंधर्व, ह्या खरं तर ह्या सगळ्या वंशांची नावं आहेत. ही सगळी वंशांची नावं आहेत. ती काही नाग म्हणजे सरपटणारे नाग नव्हे, तर नागवंशाचे लोक. आणखीन आपणाला कालियामर्दन श्रीकृष्णाच्या कथेमध्ये आपण, ही कथा खूप प्रसिद्ध आहे, सगळ्यांच्या माहितीची आहे. कालिया हा त्या आजूबाजूच्या अरण्यामध्ये राहणाऱ्या जमातीमधला तो एक कुटुंब प्रमुख होता. तसं तक्षक हा राजा नागवंशाचा राजा आहे, नागवंशाच्या लोकांचा राजा आहे. आणि राक्षस ही आपणाला अपमानास्पद वाटणारी ही जी सगळी नावं आहेत ही जे त्या आर्य लोकांनी, आर्य लोक जे ते होते त्यांनी ते सुसंस्कृत होते, त्यांची संस्कृती लादली जात होती आजूबाजूच्या प्रदेशावर.
तर त्या संस्कृतीच्या लोकांनी ही ज्या वन्य जमाती आहेत, अरण्यात राहणाऱ्या जमाती आहेत, त्यांना दिलेली ही नावं आहेत. त्यामुळं इथं चमत्कारांना चमत्कृतींना काहीही वाव नाही. तक्षकाचं आर्यवंशाच्या लोकांशी आणि विशेषत्वानं पांडव आणि कौरव यांच्याशी भांडण असण्याचं कारण म्हणजे खांडववनदाह. खांडववनाला जाळून त्या ठिकाणी इंद्रप्रस्थाची राजधानी जी नंतर पांडवांनी स्थापन केली, त्या कथेपर्यंत आपणाला पाठीमागं जावं लागेल की तक्षक. आणखी ही तक्षक हे नाव मग पांडवांच्या काळामध्ये म्हणजे परीक्षिताच्या आजोबांच्या आणि पणजोबांच्या काळामध्ये जो राजा होता, तो राजा आजपर्यंत परीक्षिताचा सूड घेण्या इतकं आयुष्य त्याला लाभलं असं म्हणता येऊ शकेल का? हे थोडंसं खूपच जास्त आयुष्य होईल. तर हे पुन्हा इथं समजून घ्यावं लागेल की तक्षक ही उपाधी आहे. जशी छत्रपती, बादशाह, सुलतान ह्या उपाधी, पाटील, देशमुख ह्या उपाधी आहेत, ते काही नावे नव्हेत ॲक्च्युली. तर तक्षक ही राजाची उपाधी आहे. जो राजा ज्यावेळी राज्य करीत असेल त्याची ती उपाधी तक्षक. तर हे संदर्भ हळूहळू आपणाला समजत जातील पुढच्या भागामध्ये. आणि शापवाणी बद्दलच जर बोलायचं झालं तर मित्रहो, या सगळ्याच कथा लिहित असताना अशा प्रकारे लिहित गेल्या आहेत की दस इट शॅल बी रिटन अँड दस इट शॅल बी डन. असं जे म्हणतो आपण की घडलं आधी की लिहिलं आधी गेलं. तर पुढे एखादी घटना घडल्यानंतर त्याचा कार्यकारण भाव शोधण्यासाठी एक कथा निर्माण केली गेली आणि त्या कथेमध्ये असं पुढे घडणार होतं, घडणार आहे असं सांगितलं गेलं. अशा पद्धतीनं या कथांची जुळणी केलेली आहे. ही मांडणी आपणाला थोडीशी वेगळ्या प्रकारची वाटते, पण मांडणी तशा प्रकारची आहे की घटना घडल्यानंतर त्याचा कार्यकारण भाव शोधण्यासाठी पाठीमागं जाणं, आणखीन पाठीमागं एखादी कथा निर्माण करणं किंवा पाठीमागची कथा शोधणं, हा प्रकार या पुराण कथामध्ये आणि महाभारतांच्या कथामध्ये आहे. त्याप्रमाणे आपणाला ही लिंक जोडता येईल. आता ह्या परीक्षित कथेचं यापूर्वीही म्हणजे खांडववनदाह त्यापूर्वी ही तक्षक कथा शोधावी लागते. त्याची मुळं त्याच्या पूर्वीच्या कथेमध्ये आहेत, जी तक्षकाची माता, नागांची माता कद्रू आणि विनिता या दोघी सख्या बहिणी, दक्ष राजाच्या मुली, त्या कश्यप ऋषींच्या पत्नी, आणि त्यांच्या कथेमध्ये ही तक्षकाची सापांची कथा आपणाला शोधावी लागते. मला इथं तुम्ही क्षमा करा, कारण मी फक्त कथांची नावं सांगत चाललेलो आहे. आणखी मूळ कथा अजूनपर्यंत एकही सांगितलेली नाही, फक्त परीक्षित कथेला सुरुवात केलेली आहे. तर इथं ह्या थोड्याशा कथांचाच मी उल्लेख करतो. आणखी ह्या कथा येणार आहेत पुढच्या भागामध्ये, याही कथा आपण बघणार आहोत. आपण अगदी सविस्तरपणे या सर्व कथा बघू. पण इथं एवढाच उल्लेख करून ठेवतो की कद्रूनं आपल्या मुलांना त्यांच्या डिसओबिडियन्सबद्दल त्यांनी आज्ञाधारकपणा दाखवला नाही म्हणून सापांना किंवा नागवंशाच्या लोकांना शाप दिला की पुढं कधीतरी जन्मेजय राजाच्या यज्ञामध्ये तुम्हाला मृत्यू येईल. आणि त्याप्रमाणे मग सर्पसत्राचा आरंभ झाला, तो जन्मेजय राजाच्या काळामध्ये. मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे ह्या कथा ह्या पुढून पाठीमागं अशा पद्धतीने सांगितले गेलेले आहेत. तर मित्रहो, हे निवेदन हे अशा प्रकारचं असेल, हे सांगण्यासाठी हेतुकथन करणारा हा भाग मी या ठिकाणी आपणाला एक देत आहे. आणखी जरी प्रत्यक्ष कथा या भागामध्ये मी सांगितली नसली तरी मी
कथा कशा प्रकारे सांगेन ह्याचा उल्लेख केला आहे. माझं हेतुकथन करणं, आणखीन त्याबद्दल थोडंसं विवेचन करणं हे गरजेचं होतं. त्याप्रमाणे मी हे करत आहे. गीतेमधलं जे जीवन सन्मुख करणारं, मृत्यूभयावर मात करणारं जे वचन आहे ते परीक्षित कथेमध्ये सुद्धा येतं. परीक्षित कथेच्या काही व्हर्शन्समध्ये, आवृत्त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की परीक्षित राजा काचग्रहामध्ये राहिला तरी सुद्धा त्यानं भगवान व्यासांचे एक सुपुत्र शुकमुनी यांच्याकडून गुरुपदेश घेतला आणि त्यांच्याकडून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली आणि मृत्यूभयावर मात केली. आणि गीतेचा उल्लेख ज्याप्रमाणे केला की गीतेमध्येच मृत्यूभयावर मात करणं आणि युद्धासाठी अर्जुनाला प्रवृत्त करणं हा भाग येतो. गीता हा ग्रंथ ज्यामध्ये हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महिम तस्माद कौंतेया उत्तिष्ठ युद्धाय कृतनिश्चया असा जो अर्थात उल्लेख येतो. आणखीन जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं जातं की युद्धासाठी तत्पर हो, तयार हो. जर मरण पावलास तर स्वर्गात जाशील, स्वर्गप्राप्ती होईल. आणि जर मृत्यू आला, युद्ध करत असताना मृत्यू आला तर स्वर्गात जाशील. आणि जर जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील. आणि मित्रांनो, परीक्षिताला सुद्धा हे कळलेलं आहे असं काही वर्ष. आणि मित्रांनो, परीक्षिताला सुद्धा हे समजलेलं आहे की मृत्यूवर मात करण्याचा कदाचित एकमेव उपाय म्हणजे मृत्यूभयावर मात करणं हाच असू शकतो. लपून बसणं किंवा क्वारंटाईन होणं हा नव्हे. कारण जरी पाठीमागच्या कथेमध्ये मी सांगितलं असलं की तो काचग्रहामध्ये 7 दिवस राहिला, तरी सुद्धा परीक्षित कथेच्या काही व्हर्शन्समध्ये असा उल्लेख आढळतो की परीक्षितानं त्या दरम्यान भगवान व्यासांचे सुपुत्र आणि एक शिष्य सुद्धा शुकमुनी यांचं मार्गदर्शन घेतलं, गुरुपदेश घेतला आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली आणि मृत्यूभयावर विजय मिळवला. तर मी इथून पुढच्या सर्व कथा सांगत असताना माझा हाच दृष्टिकोन असेल की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा ज्याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतो त्या दृष्टीनं मी महाभारत कथेचं निवेदन इथून पुढच्या भागामध्ये करत जाईन. आणि इथून पुढच्या भागामध्ये कथांना सुरुवात होईल. तर इथून पुढच्या भागामध्ये मी जन्मेजय कथेला सुरुवात करेन. धन्यवाद.